आज आपण बनवू मटण रस्सा भाजी। अर्धा किलो मटण हे आपलं 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेऊ। परत एकदा धुवून घेऊ। कुकरमध्ये तेल टाकू, कांदा टाकू। कांदा चांगला फ्राय करून घेऊ। अर्धा चमचा हळद टाकू, 1 चमचा मीठ, चांगलं मिक्स करून घेऊ। हे कुकरमध्ये टाकून घेऊ। याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकू। कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊ। हे आपण अद्रक, लसण, कांदा आणि कोथिंबीर टाकून पेस्ट बनवली, मिक्सरमधून काढून घेतली पेस्ट चांगली। तेल टाकू, पेस्ट टाकून घेऊ, चांगलं फ्राय करून घेऊ पेस्ट। एक मिनिट लागेल याला चांगली पेस्ट फ्राय व्हायला। आपली पेस्ट चांगली फ्राय झाली, याच्यामध्ये टाकू आता तिखट, चांगलं मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये टाकू आता 3 चमचे गरम मसाला, चांगलं मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू, परत चांगलं फ्राय करून घेऊ। आपली मसाल्याची ग्रेव्ही चांगली फ्राय झालेली आहे। इकडे कुकरमधलं आपले मटण चांगलं शिजलेलं आहे, हे आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ। चांगलं मिक्स करून घेऊ। भाजी चांगली उकळली आपली आता। ही अशी आपली मटण रस्सा भाजी तयार झाली। ही आपली मटण रस्सा भाजी तयार आहे।